चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात की त्याच्यामध्ये काय आहे. तर आपल्याकडे दोन टेबल आहेत, कस्टमर्स आणि ऑर्डर्स. तर कस्टमरमध्ये काय काय आहे, तर कस्टमर आय डी, कस्टमर नेम, आणि ऑर्डर्समध्ये काय आहे तर ऑर्डर आय डी, कस्टमर आय डी, ऑर्डर डेट आणि स्टेटस, ऑर्डरचं स्टेटस. तर आता क्वेश्चन असा आहे की write the SQL query to find all the customers who have never placed an order. ज्यांनी ऑर्डरच प्लेस केली नाही आहे असे कस्टमर्स आपल्याला शोधायचे आहेत. आणि एक्सपेक्टेड नॉट एक्झिस्ट वापरायचं आहे. इथं त्यांनी सांगितलं आहे मोस्ट एफिशियंट वे आहे तो, म्हणून तो वापरायचा. आणि दुसरं म्हणजे त्यांनी काय काय सांगितलं, एक्सपेक्टेड आउटपुटमध्ये हे पाहिजे, फक्त कस्टमर आय डी आणि कस्टमरचं नाव पाहिजे की ज्यांनी ऑर्डर प्लेस केलेली नाही आहे. तर आता ते कसं शोधणार, तर ह्या ज्या कस्टमरचे नावं ह्या टेबलमध्ये आहेत आणि ह्या टेबलमध्ये नाही आहेत, ऑर्डर्सच्या टेबलमध्ये नाही आहेत, कस्टमर्सच्या टेबलमध्ये आहेत आणि ऑर्डरच्या टेबलमध्ये नाही आहेत, त्यांनी कधीही ऑर्डर प्लेस केलेली नाही आहे. हे सरळ सरळ. ओके, आता ते लिहायचं कसं नॉट एक्झिस्ट वापरून. तर पहिले तर आपण सिलेक्ट सी डॉट कस्टमर आय डी, सी डॉट कस्टमर नेम फ्रॉम कस्टमर्स सी. ओके, इथपर्यंत तर ठीक आहे. आता जिथं इथून पुढे आपल्याला कंडिशन टाकायची आहे, कंडिशन लिहायची. तर कंडिशन कशी लिहिली बघा आपण, व्हेअर नॉट एक्झिस्ट, काय एक्झिस्ट करत नाही ते बघायचे. सिलेक्ट वन. ओके, आता सिलेक्ट वन म्हणजे काय, तर वन म्हणजे काय असतं, तर exists only cares about whether the row exists or not exists, not what's actually selected. काय ॲक्च्युली सिलेक्ट केलं आहे ते मॅटर करत नाही. एक्झिस्ट जेव्हा वापरतो तेव्हा काय सिलेक्ट केलं आहे ते त्याला मॅटर करत नाही. ते फक्त एक्झिस्ट आहे का, एक्झिस्टिंग आहे, एक्झिस्ट करतं का नाही हे बघतं. सो यू कॅन राईट सिलेक्ट वन किंवा सिलेक्ट स्टार किंवा सिलेक्ट नल, द रिझल्ट इज सेम. त्यामुळे आपण सिलेक्ट ऑल किंवा सिलेक्ट वन किंवा सिलेक्ट नल म्हणलं तरी रिझल्ट सेमच राहणार आहे. एक्झिस्ट काय केअर करतो, वेदर रो एक्झिस्ट करते का नाही ते फक्त मॅटर करतं सिलेक्टसाठी, काय ॲक्च्युली सिलेक्ट केलं आहे ते मॅटर करत नाही. वन इज अ डमी लिटरल, इट रिटर्न्स द व्हॅल्यू वन फॉर इच मॅचिंग रो. हे काय डमी लिटरल आहे, ते फक्त वन रिटर्न करतं फॉर एव्हरी मॅचिंग रो, प्रत्येक मॅचिंग रोसाठी वन रिटर्न करतं. ओके, the database engine does not return the value, it just checks. ते व्हॅल्यू रिटर्न करत नाही तर ते फक्त चेक करतं. आर देर एनी रो एक्झिस्ट आर देर एनी रो दॅट मॅच विथ दिस फिल्टर, काही त्या फिल्टरला मॅच होणाऱ्या रो एक्झिस्ट करतात का हे फक्त ते चेक करतं डेटाबेस इंजिन. ते काही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. तर आपण सिलेक्ट वन किंवा सिलेक्ट स्टार किंवा सिलेक्ट ऑल किंवा सिलेक्ट नल केलं तरी ते सेमच आहे. ते फक्त, आणि वन काय तर डमी लिटरल आहे. ओके, मग आता इथं आपण काय केलं, फॉर इच कस्टमर चेक इफ देर इज नो मॅचिंग ऑर्डर. त्यांच्या प्रत्येक कस्टमरसाठी काय चेक करत जाणार ते, फ्रॉम ऑर्डर्स ओमध्ये प्रत्येक कस्टमरसाठी काय तो चेक करत जाणार. तर ऑर्डर ओ डॉट कस्टमर आय डी, ऑर्डर्समधला कस्टमर आय डी इज इक्वल टू सी डॉट कस्टमर आय डी. प्रत्येक ऑर्डरसाठी तो चेक करणार की जी ऑर्डर प्लेस केली आहे त्याचं नाव कस्टमर आय डीमध्ये ते इक्वल टू कस्टमर आय डी आहे का, सी डॉट कस्टमर आय डी आहे का. आणि जर का तसं नसेल तर आहे का, आणि एक्झिस्ट असेल तर तो कन्सिडर करणार नाही. हे एक्झिस्ट असेल तर तो कन्सिडर करणार नाही. पण नॉट एक्झिस्ट असेल तर तो आपल्या आउटपुटच्या टेबलमध्ये डिस्प्ले करणार. म्हणजे ओ डॉट कस्टमर आय डी इज इक्वल टू सी डॉट कस्टमर आय डी असेल तर तो कन्सिडर करणार नाही. आणि ही कंडिशन नॉट एक्झिस्ट असेल तर मात्र तो आपल्या फायनल आउटपुटच्या टेबलमध्ये ॲड करणार आणि मग आपल्याला कस्टमर्सचे नावं मिळणार जे की हे आहेत, म्हणजे ज्यांनी ऑर्डर प्लेस केलेली नाही आहे. परत एकदा एक्सप्लेनेशन इथं बघू. फ्रॉम कस्टमर्स यू विल स्टार्ट विथ ऑल द कस्टमर्स, तर सगळ्या कस्टमर्सनी सुरुवात केली आपण. वेअर नॉट एक्झिस्ट, फॉर इच कस्टमर चेक इफ देर इज नो मॅचिंग ऑर्डर, प्रत्येक कस्टमरसाठी चेक करणार मॅचिंग, त्याची काही मॅचिंग ऑर्डर आहे का. सिलेक्ट वन वेअर ओ डॉट कस्टमर आय डी इज इक्वल टू सी डॉट कस्टमर आय डी. तर ही सबक्वेरी काय चेक करते, इफ देअर इज एनी ऑर्डर फॉर दॅट कस्टमर, त्या कस्टमरसाठी कुठली ऑर्डर आहे का हे चेक करते.
आणि इफ नन, आणि जर का नसेल, इफ नन नॉट एक्झिस्ट्स इज ट्रू, सो द कस्टमर स्टेज इन रिझल्ट. जर का नन नॉट एक्झिस्ट हे ट्रू असेल तर तो कस्टमर रिझल्टमध्ये राहतो. ओके, मग काय इथपर्यंत सिलेक्ट वगैरे केलं. कंडिशन कशी लिहिली ह्याचा सिंटॅक्स लक्षात ठेवा. वेअर नॉट एक्झिस्ट इन द ब्रॅकेट, नॉट एक्झिस्टचा सिंटॅक्स लक्षात ठेवा. नॉट एक्झिस्ट इन द ब्रॅकेट, where not exists in bracket select one from orders O, where O dot customer ID is equal to C dot customer ID, where O dot customer ID is equal to C dot customer ID. कळालं? क्लिअर आहे इथपर्यंत सगळं? आता आपण बघूयात की हे आपण लेफ्ट जॉईननी पण करू शकलो असतो, पण लेफ्ट जॉईनपेक्षा नॉट एक्झिस्ट कसं आहे तर फास्टर आहे, की लार्ज टेबलसाठी ते फास्टर आहे. इन एनी डेटाबेस इंजिन लार्ज टेबलसाठी ती फास्टर प्रोसेस आहे नॉट एक्झिस्टने चेक करणं. लेफ्ट जॉईनसुद्धा काम करतं, बट इट कॅन बी स्लोअर, पण ते स्लो झालं असतं. स्लोअर इफ द ऑर्डर टेबल ह्यूज असले असते तर ती प्रोसेस स्लो झाली असती. आणि इझियर फॉर द क्वेरी प्लॅनर टू ऑप्टिमाइज द अँटी जॉईन्स. क्वेरी प्लॅनरसाठी अँटी जॉईन्स ऑप्टिमाइज करायला ते इझी आहे. आणि लेफ्ट जॉईनमध्ये काय केलं असतं त्याने तर अननेसेसरी डेटासुद्धा पुल करू शकला असता, आणि मग तो फिल्टर करत बसला असता. त्याच्यामुळं नॉट एक्झिस्ट हे वापरणं जास्त सोपं आणि कन्व्हिनियंट आहे.